श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ संपण्याआधी एक गोष्ट मनात कोरून ठेवा. कदाचित आज तुमच्या घरात अडचणी असतील, कदाचित तुमच्या खिशात पैसे नसतील, कदाचित तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला समजून घेत नसतील, कदाचित तुम्ही एकटे पडले असाल. पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या जीवनात चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, कदाचित काही दिवसांनी त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही हसणार आहात. आज ज्या दारावर तुम्ही वारंवार ठोठावत आहात आणि ते उघडत नाही, कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षाही मोठे दार उघडण्याची तयारी करत आहेत. म्हणून निराश होऊ नका, कारण तुमचा संघर्ष वाया जाणार नाही, तुमचे अश्रू वाया जाणार नाहीत, तुमची प्रार्थना वाया जाणार नाही. स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहेत, शिक्षा नाही. जसं शेतकरी बी पेरल्यानंतर लगेच फळाची अपेक्षा करत नाही, तसंच देवही योग्य वेळ आल्यावरच फळ देत असतो. म्हणून थोडा वेळ धीर धर, थोडी श्रद्धा ठेव आणि स्वामींचे नाव घे, कारण आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची चाहूल असणार आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी मनातून तुटली आहे, जी रात्री झोपताना डोळ्यात अश्रू घेऊन झोपते आहे, जी सतत चिंता, दुःख, अपयश आणि टेन्शनमध्ये जगत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरले नाही, जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुमची साथ सोडली आहे, जर तुम्ही अनेक दिवसापासून एका चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्याशी याच संदेशातून बोलणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नकोस. संकट कायमचे नसते. काळ बदलतो आणि नशीबसुद्धा बदलते. आज तुझ्या जीवनात अंधार असेल, पण लक्षात ठेव, रात्र कितीही मोठी असली तरी सूर्य उगवणे कधीच थांबत नाही. आज लोक तुला कमी लेखत असतील, आज तुझ्या प्रयत्नावर हसत असतील, पण एक दिवस असा येईल की तेच लोक तुझ्या यशाची चर्चा करतील. स्वामी समर्थ सांगतात की दुःख हे शिक्षा नसते, दुःख हे तुला मजबूत बनवण्यासाठी आलेले असते. जसे सोने आगीत तापवले जाते तेव्हाच ते अधिक मौल्यवान बनते, तसेच माणूस संकटातून जातो तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येत असते. म्हणून आज रडू नकोस, आज खचू नकोस, आज हार तर मानू नकोसच, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. कदाचित तू पैशाच्या अडचणीत असशील, कदाचित घरात सतत भांडणं होत असेल, कदाचित नोकरी, शिक्षण किंवा व्यवसाय याच्यामध्ये अपयश आलं असेल, पण स्वामी समर्थ सांगतात, जे घडते ते नेहमी आपल्या भल्यासाठीच घडत असते. आज तुला जे वाईट वाटते आहे, कदाचित उद्या त्यातूनच तुला सर्वात मोठे सुख मिळणार आहे. म्हणून विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, देवावर सुद्धा विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेवर सुद्धा विश्वास ठेव. तर भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटते की आपली प्रार्थना देव ऐकतच नाही, पण स्वामी समर्थ सांगतात, देव प्रत्येकाची प्रार्थना ऐकत असतो, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. तू आज ज्या गोष्टीसाठी रडत आहेस त्यापेक्षा मोठे सुख कदाचित तुझ्या वाट्याला येणार आहे. म्हणून संयम ठेव, घाई करू नकोस, कारण फळाला गोड होण्यासाठी वेळ लागतो. तुझ्या आयुष्यात काही लोक असे असतील ज्यांनी तुला दुखावले असेल, ज्यांच्यासाठी तू सर्व काही केले त्यांनीच तुला सोडून दिलं असेल, पण स्वामी समर्थ सांगतात, वाईट माणसे आयुष्यात येतात कारण चांगल्या माणसाची किंमत समजावी म्हणून.
म्हणून कोणाविषयी द्वेष ठेवायचा नाही. माफ कर, कारण माफ करणारा माणूस नेहमी शांत राहतो आणि शांत मनातच स्वामींचा आशीर्वाद उतरत असतो. आज तू खूप थकला असशील तर काही वेळ डोळे बंद करून स्वामी समर्थांचे नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव अगदी मनापासून घे. मनापासून घेतले की मनातील भीती कमी होत असते, आशा वाढत असते आणि नव्या जगण्याची ताकद मिळत असते. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, ही लाखो भक्तांची ताकद आहे. ज्यांनी संकटात हे वाक्य आठवले त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळाली आहे. म्हणून आज कोणतेही संकट असो, स्वामींना सांग. तुझे दुःख त्यांच्यासमोर मांड, कारण ते अशक्य वाटते ते शक्य करण्याची ताकद स्वामी समर्थांकडे आहे. लक्षात ठेव, आयुष्यातील सर्वात मोठे यश हे कधीच सहज मिळत नाही. त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. अश्रू ढाळावेच लागतात, अपयश सहन करावेच लागते. पण जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्याच्याकडे यश चालत येते. म्हणून प्रयत्न सोडू नकोस, स्वप्ने सोडू नकोस, आशासुद्धा सोडू नका. आजचा दिवस कदाचित कठीण असेल, उद्याचा दिवसही कठीण असू शकतो, पण कायमचे कठीण दिवस राहत नाहीत. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद स्वामी, त्या कठीण काळाने मला खूप काही शिकवले आहे. तर भक्तांनो, जर आज तुम्ही दुःखी असाल, जर तुम्ही रडत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरले नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ अजूनही तुमच्या सोबत आहेत. तुमच्या प्रत्येक अश्रूंची त्यांना जाणीव आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास संपतो तिथूनच स्वामींचा चमत्कार सुरू होतो. मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला सांगा, मी हार मानणार नाही, मी पुन्हा उभा राहीन. स्वामी माझ्यासोबत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कदाचित हा योगायोग नाही. कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला सांगू इच्छित आहेत, बाळा, रडू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा सर्वजण साथ सोडतील तेव्हा स्वामी साथ देतील. जेव्हा सर्व दारे बंद होतील तेव्हा स्वामी नवीन मार्ग दाखवतील. जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतील तेव्हा स्वामी ते पुसण्यासाठी तुमच्या जवळ असतील. म्हणून आज झोपताना फक्त एकदाच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी काळजी तुम्ही घ्या स्वामी. आणि विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ अजून यायची आहे. सर्वात मोठा आनंद अजून मिळायचा आहे. सर्वात चांगली बातमी अजून यायची आहे. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.